न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। योम तत्प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यौचस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती, देवा दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन, अजय जननी देवाची, अजय जननी देवाची, अजय जननी ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मस्तक माझा पायावरी,
नमो सद्गुरु निर्गुणा पारणा हे तव गुणा बैसोणी माझ्या रसना हरे गोड वर्णवे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवत नाम संकीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग। याची यावत भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरिता ज्यांचा अवतार आहे, देव मान्य संत संत मान्य संत या अवणीवरती या विश्वामध्ये ज्यांनी देवालाही आपलंसं करून देवाने त्यांच्या समोर यावं अशी ज्यांची पात्रता आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा हा गोड अभंग आहे। विठ्ठल एकनाथ महाराज या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांविषयी आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करतायत आणि माऊलींच्या चरणावरती प्रारंभिक नतमस्तक होत आहेत। पहिलं विशेषण माऊलींविषयी माझे नाथबाबा वापरतायत कृपाळू उदार। कृपाळू आहेत माझे माऊली, नुसते कृपाळू नाहीत तर ते उदारत्वाला प्राप्त आहेत आणि असे माझे आहेत। माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार। माझ्या नतमस्तकतेला माझ्या नमस्काराला पात्र असलेले माझे माऊली या जगामध्ये अशी एक ख्याती करून गेले की आतापर्यंत चालत असलेला जातीपातीचा जो तिढा होता किंवा जातीपातीची जी बंधनं होती ही तोडून माऊली ज्ञानोबारांनी सर्व संतांची मांदियाळी एकत्र केली। माऊली ज्ञानोबारांना एकत्र करण्याच्या पाठीमागे, सर्व संतांना सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याच्या पाठीमागे कोणती भूमिका असेल तर भूमिका वगैरे काही नसून माऊली ज्ञानोबारांच्या जगाविषयी असलेलं निस्सीम प्रेम। न पाहे या ते कुळाचा विचार, करुणेने व्यापित झालेलं अंतकरण, उदारत्वाला प्राप्त झालेलं अंतकरण, विशाल अंतकरण आणि या अंतकरणामध्ये सकलांना सामावून घेण्याची ती एक प्रेम भावना, आपुलकी, सहानुभूती आणि या सहानुभूतीच्या पोटी न पाहे याती कुळाचा विचार। कुठल्या कुळाचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या यातीचा असा कसलाही विचार माऊलींनी केला नाही। का बरं? भक्त करुणा कर ज्ञानाबाई। भगवंताच्या भक्तांमध्ये करुणेने व्यापित झालेलं ज्यांचं अंतकरण, ज्यांचं हृदय आहे ते माझे माऊली आहेत, म्हणून माझा ज्ञानेश्वर असं नाथ महाराज म्हणतायत। भलती या भावे शरण जाता भेटी। माऊलींना जर कोणी शरण गेलं महाराज, त्याच्या अंतकरणातील भाव ओळखून माऊली ज्ञानोबारांनी त्याच्यावरती अद्यापर्यंत कृपा नाही केली असा कोणी सापडलेला नाही आणि कृपेशिवाय विणमुख कोणी गेला असाही कोणी सापडला नाही। आणि म्हणून कृपेचा पाझर असलेले माझे माऊली ज्ञानोबारा यांच्याविषयी नाथ महाराज म्हणतात की भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई असे माझे माऊली ज्ञानोबराय। शेवटी नाथ महाराज म्हणतात की अशी माझी माऊली ही सकळ जगातील अनाथांची माय आहे। ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे वंदितसे वंदितसे। अनाथांची माय आहे आणि म्हणून अशा माझ्या माऊलींच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, त्यांचे पाय वंदन करतो।
न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठ्ठल. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. या महाराष्ट्र भूमीमध्ये सध्या चालू असलेला माऊली ज्ञानोबारांचा सोहळा, समाधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कानाकोपऱ्यामधून वारकरी आळंदीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. काही पोचलेले आहेत आणि माऊली ज्ञानोबारांना भेटत आहेत. माऊली ज्ञानोबारांची भेटी घेत आहेत आणि स्वतःला कृतकृत्य समजत आहेत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. संतांच्या जवळ गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये असलेलं पाप निघून जातं आणि माणसाच्या जीवनामध्ये पुण्योदय होतो. याच्याकरिता आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या जवळ जाऊन भेटणारी असंख्य मंडळी आहे महाराज. आणि म्हणून असा हा माऊलींचा चालत असलेला विश्वात्मक समाधी सोहळा गेल्या 700 वर्षापासून चालत आहे. पण या सोहळ्याकरिता अद्यापर्यंत कोणाला कंटाळा आलेला नाही. आणि याच सोहळ्याचं एक स्वरूप, या ठिकाणी ज्यांना जाता येत नाही त्यांच्याकरिता हा इथे असलेला सोहळा, इथे सुद्धा जो सोहळा घडतोय हा माऊली ज्ञानोबारांचाच आहे. आणि आळंदी काय आणि इथे डेंगाची मेट काय, इथे सुद्धा आळंदीच आहे. अशा प्रकारे हा सोहळा अगदी गुण्यागोविंदाने गोड मोठ्या स्वरूपाने संपन्न होत आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, दोही ठाई तुका पडो देत नाही चुका. अशा प्रकारे माऊली ज्ञानोबारांची या ठिकाणी प्रतिमा स्वरूप मूर्ती प्राण प्रतिष्ठित झाली आणि इथेही हा सोहळा संपन्नतेला पात्र झाला. खऱ्या अर्थाने इथे आमचे पितृतुल्य असलेले एकनाथ बाबा आणि त्यांचे चिरंजीव कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एकनाथ बाबांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली सगळी काही त्यांची मुलं आहेत, ही सगळी अतिशय धार्मिक सात्विकतेला पात्र झालेली सगळी मुलं आहेत. त्यापैकी तोरळा अगदी लहान भावासारखा आहे ईश्वर महाराज, ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये दुमदुमत आहे आणि भागवत संप्रदायाची ही ध्वज पताका खांद्यावरती घेऊन तेही महाराष्ट्रामध्ये या संप्रदायाची सेवा करत आहेत. या गावाला लाभलेलं हे अद्वितीय व्यक्तिमत्व, त्यांच्या योगाने हा सोहळा अतिशय सुंदररित्या पुढे संक्रमण करत आहे. या परिसराचा वैभव आहे. ईश्वर महाराज म्हणजे या परिसराला लाभलेला एक हिरा आहे. आणि एकनाथ बाबा आणि मातोश्रींच्या पोटाला आलेलं हे एक दिव्य रत्न आहे. आणि म्हणून त्यांच्या पाचारणातून या डेंगाची भेट या गावाला आजच्या दिवसाची सेवा मला प्राप्त झाली. खरं तर संपूर्ण गावाने संयोजित केलेला हा दिव्य भव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. संपूर्ण गावाची तळमळ मी गेल्या काही वर्षांपासून बघत आहे. मी जव्हारला 11वी 12वीला असतानापासून इकडे यायचो. तसं या कार्यक्रमाची परंपरा फार मोठी आहे. या कार्यक्रमाला नवे या परिसराला बऱ्याच संतांचं व्यक्तिमत्व सहवास लाभलेला आहे, संतांची कृपा लाभलेली आहे. आणि मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, त्यांच्या मार्गक्रमणाप्रमाणे हे सगळं चालू आहे. आजही चालवत आहात. तुम्हा सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक मला सेवा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित असलेली सगळी अध्वर्यू मंडळी, ज्यांच्या सान्निध्यात मी वाढलो, आदरणीय सुदामदादा खिरारे, आदरणीय विलासदादा, दादाच म्हणतो, जुनं प्रेम आठवलं म्हणून. आता ही सगळी महाराज मंडळी झालेली आहेत. पण तरी सुद्धा ते दिवस मला आठवत आहेत. सहज म्हणावं वाटतं की गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. तुमच्या सानिध्यात जो मी घडलो ना, तो अजून तसा आहे.
कदाचित तुमचं सानिध्य मला मिळालं नसतं तर 11वी-12वीच्या वयामध्ये बी घडलेले आणि बी घडलेले असे कितीक सापडतात. बिफोर घडलेले आणि बिग टू बिघडलेले. तुम्ही मलाही घडवलंय, आपणही घडला आहात. आणि या परिसरातील ही सगळी तरुणाई, संत मांदियाळी, अगदी हृदयात बसलेली सगळी मंडळी आहे. आमचे बबन महाराज आहेत. आधी करून खरं तर या भागामध्ये मामासाहेब दामडेकरांनी हे बीजारोपण केलेलं आहे आणि त्या बीजारोपणाला आलेली ही सगळी फळं आहेत. विठ्ठल 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 आदरणीय या भागामध्ये ज्यांना संगीताचं, मृदंगाचं पहिल्यापासून ज्ञान होतं, आजही ते ज्ञान अव्यात टिकून आहे. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून जे ज्ञानदान करतात आमचे भरतदादा, बरेच विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले आहेत. अगदी आमचा वैभव दादा आजही आणि उद्याही महाराष्ट्र गाजवणार आहे. आजही गाजतो आहे आणि उद्या अजून उद्योन्मुखतेने गाजणार आहे. वैभव हे वैभवच आहे शेवटी. आणि वैभव दादालाही घडवण्याचं काम भरतदादांनी केलेलं आहे. हेरून विसरता कामा नये किंवा विसरून चालणार नाही. आम्हीही विसरणार नाही भरतदादा. जरी पुढे मागे कमी जास्त झालं तरी तुम्ही गुरु ते गुरुच आहात, असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि या बाजूला उभे असलेले आमचे जुने मृदंगाचार्य रघुबाबा, विनोद मूर्ती सांगायला हरकत नाही. त्यांचे चिरंजीव प्रदीप दादा मृदंगाचार्य म्हणून या परिसरामध्ये ख्यातनाम आहेत. बबन महाराज आहेत. दापटीला त्या परिसरामध्ये आम्ही गाडीवर बसून जायचो आणि तिकडे आमची सगळी व्यवस्था करायची आमचे गणपत दादा. गणपत दादा सुद्धा परमार्थामध्ये टिकून आहेत. अगदी त्या वयापासून तर अद्यापर्यंत त्यांनी सोडलेलं नाही. आणि या परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असला तर ते आवर्जून उपस्थित राहतात. आमच्या भागातून आलेले आदरणीय नामदेव महाराज, बाबांचं काय नाव आहे? मोतीराम बाबा, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाची साथ करण्याकरिता आमचे लहाने बंधू रघुनाथ महाराज आहेत. आमच्या संस्थेतील सगळे बालगोपाळ विद्यार्थी मंडळी आहे. आणि आमच्या हांडपाड्याचे चोपदार महाराज या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्या जोडीने याच गावचे चोपदार महाराज आहेत. बसलेली मंडळी आहे. आमच्या योगिता वहिनी आहेत आणि मंगलाताई आहेत. आदी करून सगळी भाविक मंडळी या ठिकाणी श्रोते म्हणून उपस्थित आहेत. बाबाही या ठिकाणी फार मोठं सेवेचं कार्य करत आहेत. पारायणापासून तर पारायण, हरिपाठ, काकडा, इथली सेवा, असं हे सगळं आपणाकडून घडत आहे. ही सेवा खऱ्या अर्थाने कुठे पोचत असेल, मला प्रश्न पडला. त्याचं उत्तर असं आहे, ही सगळी जी सेवा आहे ना, ही सेवा तुमच्या आमच्या माझ्या ज्ञानोबारायांपर्यंत पोचते आहे. विठ्ठल 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 या परमार्थामध्ये आणून आपल्याला सेवा करण्याची संधी जर कोणाकडून मिळाली असेल, भागवत संप्रदायामध्ये ज्यांनी क्रांती केलेली आहे, क्रांती सूर्य म्हणावं तरीही उपमा कमी पडेल, ते म्हणजे माझे माऊली ज्ञानोबा आहेत. किती मोठी क्रांती, किती मोठी क्रांती. महाराज माऊली ज्ञानोबांच्या पलीकडे जर विचार केला, त्यांनी तत्पश्चात विचार केला तर परमार्थ नव्हता असं म्हणता येणार नाही. परमार्थ होता, पण कुठेतरी लुप्त अवस्थेमध्ये होता, गुप्त अवस्थेमध्ये होता, विक्षिप्त अवस्थेमध्ये होता, सुप्त अवस्थेमध्ये होता. पण असाही परमार्थ जागवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर माझे ज्ञानोबा आहे.
लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगा नावाने विरणारी आरती ज्ञान राजा अर्धवट तुकडा नाही घ्यायचा, वा वा, पूर्ण प्रमाण घ्यावं लागतं. तुम्ही अजून फडकऱ्यांमध्ये उठलेच नाही, बसलेच नाही. साधी चाल जरी म्हणताना पूर्व पदावर आलं तर शेवटच्या पदापर्यंत जाऊनच चाल संपवावं लागते. विषयाकडे येऊयात. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. दोन शब्दांकडे तुमचं मन किंवा तुमचं लक्ष वेधित करतो. एक शब्द आहे लोपले ज्ञान जगी आणि दुसरा शब्द आहे हित नेनती कोणी. त्या परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये, कालाच्या ओघात भगवान परमात्म्याने गीतेच्या रूपाने दिलेलं अमृत तत्वीय ज्ञान याचा सुद्धा लोप होत चालला होता. आणि जगाच्या तुलनेने विचार केला तर जगामध्ये सामान्यांचा विचार कुठेही नव्हता. तत्वज्ञानांना उधाण आलं होतं, पांडित्याला उधाण आलेलं होतं. मग तत्वज्ञानानेच ज्ञान प्राप्त करायचं का? तत्वज्ञानानेच भक्ती करायची का? पांडित्य लोकांनीच भक्तीमध्ये उतरायचं का? असे प्रश्न निर्माण झाले होते. आणि या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळतच नव्हती. निरुत्तरीय प्रश्न काही असतात, उत्तरं असतात पण देता येत नाहीत आणि उत्तर घेताही येत नाहीत. अशाही वेळेला ज्ञानोबरांनी क्रांती करावी, स्वतः संतांची मांदी आळी उभी करावी आणि विश्वव्यापक अशा भगवत संप्रदायाचा पाया रचावा. महाराज ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, हृदय भरून आधान, समाधी बैसला निर्माण, कथा कीर्तना करी तू, कथा कीर्तन करी तू, बाळचंदू बाबा बाळचंदू, बाळचंदू बाबा बाळचंदू, बाळचंदू बाबा बाळचंदू, बाळचंदू बाबा बाळचंदू. ज्ञानदेव घेतले दान, हृदय भरून आध्यान, समाधी बैसला निर्माण, कथा कीर्तन करे तू बाबा बाळचंदू. अशा मौलिक ज्ञानोबरायांनी अव्याहत जगाकरिता जीवन व्यतीत केलं आणि जगाला परमार्थ नावाची शिदोरी दान करण्याचं कार्य केलं. विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं की ज्ञानालाही पाझरण्याची इच्छा प्राप्त झाली असेल, ज्ञानालाही मोकळं होण्याची इच्छा प्राप्त झाली असेल, ज्ञानालाही बागडण्याची इच्छा प्राप्त झाली असेल आणि म्हणून कैवल्य स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं कार्य ज्ञानालाही ज्ञानदेवांनी केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबरांच्या बाबतीत ज्ञानदेव तू कैवल्यम शब्द वापरलेला आहे.
किंवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज एक नाथांच्या घरची उलटी खून हे प्रकरण आपण जर अभ्यासलं पाहिलं तर लक्षात येईल की कदाचित तो भाव, तो अर्थ, ते ज्ञान त्या पद्यातील हे ज्ञानोबरायांच्या संबंधाने तर नसावं असं जाणीव होते. नाथांच्या घराची उलटी खून पाण्याला मोठी लागाली तहान. मला असं वाटतं की ज्ञानालाही वाटलं की मला कोण जागृत करेल, मला कोण जागृत करेल. अनेक पुस्तकांमध्ये मला फक्त बांधून ठेवलंय, मला फक्त लिहून ठेवलंय, त्याचा फक्त उदो उदो चाललाय. पण या दृष्टिकोनातून ज्ञान समाधानी नाही, म्हणून त्यांनी त्या ज्ञानानेच ज्ञानोबरांच्या स्वरूपाने प्रगट होण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा दिवा चैतन्याचा दिवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. कैवल्यालाही ज्ञानोबराच्या रूपाने प्रगट होण्याची इच्छा निर्माण व्हावी महाराज. कैवल्य म्हणजे काय? कैवल्य सामान्य नाही. कैवल्य शब्दाचे अर्थ अनेक आहेत. जगाला उद्धाराच्या दिशेने नेणारी वृत्ती कैवल्य स्वरूपात आहे. ज्ञानोबरांनी भक्ती संप्रदायाचा पाया रचला. त्या अगोदरचा काळ होता. स्वामी चक्रधर स्वामींनी पंथाची स्थापना केली होती. काय पंथ तो? काळी महानुभाव पंथ. महानुभाव पंथाची स्थापना करून कृष्ण स्वरूपाची जाणीव दिली होती. कृष्ण स्वरूपाची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण न्यूनता, अपूर्णता कुठेतरी तिथेही होती. ती अपूर्णता भरून काढण्याकरिता पुढच्या 200 वर्षानंतर 12व्या शतकाच्या पुढे ज्ञानोबरायांचा अवतार झाला. आणि ज्ञानोबरायाच्या अवतारांनी ज्ञानालाही उधाणत्व प्राप्त करून दिलं. विठ्ठल विठ्ठल. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भगवान परमात्म्यालाही वाटलं की मी अर्जुनाला जो ज्ञान उपदेश केला आहे, एवढा उपदेश करून सुद्धा ते ज्ञान कुठेतरी लयाला चाललंय, नुसतं पाझरत चाललंय. या ज्ञानाला पुन्हा दिशा दिली पाहिजे, या ज्ञानाला पुन्हा उजाळा दिला पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबरांच्या रूपाने स्वतः भगवान परमात्मा, भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः प्रगट झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. पण गर्गसंहितेमध्ये गर्गाचार्यांनी अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्णोत्तम असे अवताराचे प्रयोजनाचे वरून प्रकार सांगितलेत. त्यामध्ये अंश स्वरूपाचा जो प्रकार आहे
अनेक रूपाने प्रगट झालेले भगवंताची स्वरूप आहेत आणि या स्वरूपातीलच ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा म्हणजे स्वतः मुक्त अवस्थेला जाऊन प्रगट झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले, 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 ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले. उद्धरायाले दीन जाणा, उद्धरायाले दीन जाणा, उद्धरायाले दीन जाणा, उद्धरायाले दीन जाणा, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली, 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 ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. स्वतः मूर्ती संपन्न ब्रह्मस्वरूपाची असताना सुद्धा या जगाच्या कल्याणाकरिता अवतार धारण करून आले आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. आणि सज्जन हो, मायबापा हो, स्वतः भगवत स्वरूप सकल सिद्धी संपन्न असलेले पण आपल्या उद्धाराकरिता आल्यामुळं आपल्यासारखे वागू लागतात आणि आपल्यासारखे हाल अपेष्टा दारिद्र्य दुःख सगळं सहन करतात. काय कैवल्य संतांचं आहे. दिव्यत्वाला प्राप्त असून सुद्धा इतकं सुख दुःख सहन करून आपला उद्धार करतात. माऊली ज्ञानोबारांचीच भाषा जर वापरली तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, गंगा जशी निर्माण होते, उगम पावते आणि उगम पावल्यानंतर गंगा पवित्रच आहे, गंगा निर्मळच आहे आणि ती समुद्राला जाणारच आहे. पण हे सगळं असताना सुद्धा का फेडीत पाप ताप, पोखीत किंवा पोषित तिरेचे पादप, समुद्रा जाय आप गंगे जैसे. त्यांना जायचंच आहे. अर्थात अशाच स्वरूपाने संतांना अवतारित व्हायचंच आहे, अवतार घ्यायचाच आहे. पण हे सगळं कार्य प्रयोजन करता 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 या जगाचा उद्धार करत जायचं आहे, हे त्यांचं नवल आहे. विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सज्जन हो, आतापर्यंत कोणाचा केला, कसा केला याचा तर विचार गांभीर्याने करता येईल आपल्याला, पण वेळेअभावी तो आपण करू शकत नाही. पण मला असं वाटतं की इथे बसलेले तुम्ही आम्ही सगळे जेवढे आहोत ना, आपल्या उद्धाराला सुद्धा माऊली ज्ञानोबारांसारखे संत, आपल्याला सुद्धा या परमार्थाची दिशा
त्यांच्यामुळे कळालेली आहे आणि आपल्याला आपल्या जीवनाची दशा त्यांच्यामुळे कळालेली आहे. जर संत नसते तर आपल्याला सुद्धा काही कळालं नसतं. आपण अज्ञानवश अज्ञान जीव म्हणून जगलो असतो, जन्माला आलो असतो आणि असेच मरून गेलो असतो. काही एक उपजता चिमरती, बहिरे अंध होती मुके ते. पण संतांनी आपल्याला जागं केलं, संतांनी आपल्याला मार्ग दाखवला आणि म्हणून आपण या संप्रदायामध्ये किमान उपस्थित आहोत, संप्रदायाच्या वाटेने चालू लागलो आहोत. नाहीतर भरकटलेली माणसं कितीक आपण पाहू, नगण्य आहेत. एखाद्या वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांची लाहीन दूरवर पसरलेली असते, आपल्याला मोजता येत नाही. आपण बघतो सगळीकडे मुंग्याच मुंग्या, मुंग्याच मुंग्या. तशी भरकटलेली वाया गेलेली माणसं या जगामध्ये आहेत. पण या सगळ्यांमधून आपण मात्र एका स्वच्छ चांगल्या परमार्थिक दिशेने चालू आहोत. हे आपल्या जीवनाचं परमभाग्य या संतांमुळे आपल्याला प्राप्त झालंय. विठ्ठल आणि म्हणून या समग्र संत मांदियाळीमध्ये जर या पारमार्थिक गोष्टीचा पाया रचला जर कोणी असेल तर माझे माऊली ज्ञानोबा आहेत. म्हणून माझ्या ज्ञानोबारांविषयी, ज्ञानोबारांच्या पश्चात जेवढे संत झालेत तेवढ्यांनी माझ्या माऊली ज्ञानोबारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि कौतुक करता 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 ज्ञानोबारांच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबरांनी सुद्धा सांगावं की मज पामरा हे काय थोर मज पामरा हे काय थोर पामरा हे काही थोडा पारा माझ पामरा हे काही थोडा पारा पायची मज पामरा हे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. वास्तविक पाहता सदेह वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूपाला पात्र प्राप्त झालेले जे तुकोबराय आहेत ते सुद्धा माऊली ज्ञानोबरांच्या ठिकाणी कृतज्ञता भावपूर्वक म्हणतात मज पामरा हे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. अल्पत्व घेतायत, न्यूनत्व घेतायत, शून्यत्व घेतायत. मोठ्यालाच मोठा ओळखू शकतो याची खूण आहे इथे. जो व्यापक झाला त्याला व्यापकत्वाची जाणीव लगेच येते. जो शून्यत्व आहे, अल्पत्व आहे, त्याला व्यापकत्वाची जाणीव येत नाही. म्हणून सकल संतांनी माऊली ज्ञानोबाराय विश्वव्यापक असल्या कारणाने त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे. तत्पश्चात माझ्या नाथबाबांनी माऊली ज्ञानोबारांच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच आजच्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. प्रथम चरण कृपाळू दारा माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दारा ज्ञानेश्वर, कृपाळू दारा ज्ञानेश्वर, कृपाळू Why
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू आणि उदार दोन लक्षणांनी आपल्या अंतकरणातील कृतज्ञतेचा भाव नमस्कार पूर्वक माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित केला. नाथ महाराज म्हणाले कृपाळू आहेत, माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानोबा कृपाळू आहे. महाराज कृपाळू या शब्दामध्ये दयार्द्र अंतकरणाची अवस्था सांगितलेली आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये दया असेल तोच कृपा करू शकतो. दया नसेल तर कृपा करता येणार नाही. दया जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कृपा करता येत नाही. एखादं शास्त्रातील उदाहरण देतो आणि मग थोडं अद्ययावत उदाहरण देतो. भगवान परशुरामांचे वडील ऋषी जमदग्नी. खरं तर त्यांच्या नावामध्ये तपस्विता आणि तेजोमयता, अग्नीचंही स्वरूप जिथे असेल ते जमदग्नी. आणि जमदग्नींनी आरंभ केलेला आहे पूजेचा. यज्ञ चालू आहे. त्यांच्या पत्नी मातोश्री नित्य क्रमानुसार ऋषींना पूजेकरिता साहित्य सामग्री आणून द्यायच्या, त्याचबरोबर पाणी आणून द्यायचा, तीर्थ जल आणून द्यायच्या. पण सज्जन हो, पतिव्रतेचा प्रभाव, पातिव्रत्याचा प्रभाव, त्या शक्तीचा प्रभाव म्हणून कच्च्या माठामध्ये त्या पाणी रोज घेऊन यायच्या. कच्च्या माठामध्ये पाणी राहत नाही शक्यतो, माठ विरला जातो. आपण मातीचं मडकं केलं, नुसतं न भाजता जर नेलं पाणी भरायला तर ते पाण्याबरोबर विरून जातं. पण त्यांची तपस्विता एवढी होती, आईसाहेबांची पातिव्रत्याचा प्रभाव होता. आणि म्हणून एक दिवशी पाणी भरण्याकरिता गंगेवरती गेल्या. पाणी भरताना मात्र एक डोळ्यासमोर दृष्टीस पडलं. 2 मासे, ते दोघं मासे पती पत्नी दाम्पत्य म्हणून त्या जलामध्ये क्रीडा करत होते. तेवढं पाहिलं आणि कदाचित तेवढं पाहिल्यामुळं त्याचा कुठला प्रभाव, कसा प्रभाव झाला असेल, मनावरती काय बिंबलं असेल देव जाणो. पाणी भरलं, पाणी भरून घडावरती काढला, पण घड्यातलं पाणी सगळं निघून गेलं, घडा फुटून गेला. फक्त आपण संदर्भ लावू शकतो की पातिव्रत्य धर्म तिथे कुठेतरी बाधित झाला असं म्हणू शकतो. खरं आपल्याला सांगण्याची क्षमता नाही किंवा आपली पात्रता नाही. आणि ते रिकाम्या हाताने आल्या. रिकाम्या हाताने आल्याच्या नंतर महाराजांनी ऋषींनी सांगितलं की जल कुठे? आईसाहेबांनी सांगितलं जल नाही. पण त्या काळामध्ये पतिव्रता स्त्रिया जरी होत्या पण पती समोर वरती मान करून बघत नव्हत्या. मग आताच नको सांगायला. आईसाहेबांची मान खाली होती. आणि मग जमदग्नी ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं काय झालं, कसं झालं. पण एवढं पातिव्रत्य धर्माचं पालन करून सुद्धा उतार वयामध्ये जर अशा प्रकारे दृश्य पाहून मनामध्ये विचलन होत असेल
या गोष्टीमुळं जमदग्नी ऋषींना राग आला. आता ही भाषा जाणकारांनाच थोडी समजेल, सगळ्यांचा त्यांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये 5 पुत्र होते, सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांनी या आणि सगळ्यांना सांगितलं तुमच्या मातोश्रीने अपराध केलेला आहे, तिचा शिरच्छेद करा. 4 पुत्रही भगवत भक्त होते. त्यांनी विचार केला की अरे, वडिलांच्या आज्ञेप्रमाणे जर आपण वागलो तर मातेची हत्या आपल्या हातून होईल, महापातक लागेल. आणि मातेला जर आपण मातेचा शिरच्छेद केला नाही तर वडिलांची आज्ञा मोडल्याचं पाप लागेल. नाईलाजात या चौघांनी विचार केला की जाऊ द्या, वडिलांची अवज्ञा केल्याचं पाप लागलं तरी चालेल आणि त्यांनी शाप दिला तरी चालेल, पण मातेची हत्या काही करणार नाही. म्हणून चौघांनी नकार दिला. जमदग्नी ऋषींनी त्यांना शाप दिला, दगड होऊन पडाल, पत्थर व्हाल. ते शापित झाले, पडले. आणि तेवढ्यात परशुरामजी आले आणि परशुरामजींना सगळा घडलेला वृत्तांत सांगितला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता मातेचा शिरच्छेद करा. शेवटी परशुराम भगवंताचा अवतार होते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी सर्व प्रकारची शक्ती वृत्ती हातामध्ये खडग घेतलं आणि मातेचा शिरच्छेद केला. मातेचा शिरच्छेद केल्यावरती ऋषींना बरं वाटलं की जाऊ द्या, बाकीच्या पुत्रांपैकी एक पुत्राने तरी माझं म्हणणं ऐकलं, म्हणजे तो तरी माझ्या बाजूने राहिला, म्हणून आनंद झाला. आणि मग सांगितलं शाबास, माझी आज्ञा पाळल्यामुळं मला आनंद होत आहे, सांग तुला काय देऊ. अर्थात वरदान पाहिजे, मागून घे काय तुला पाहिजे. शेवटी याने जरी हत्या केली होती आईची, पण मनामध्ये शल्य दुःख होतं. मग त्यांनी सांगितलं की तातश्री पिताश्री, ज्या मातेची माझ्या हातून हत्या करून घेतली त्या मातेला पुन्हा माझी आई म्हणून जिवंत करा. तथास्तु. अजून ज्या माझ्या भावांना शाप दिलेला आहे त्यांना सुद्धा शापमुक्त करा. तथास्तु. त्यांनाही शापमुक्त केलं. खऱ्या अर्थाने ऋषी होते, संत होते, पण त्यांच्या हृदयामध्ये तितकीशी दया परिपूर्ण होती का, मला हे म्हणायचं होतं. त्याच्यासाठी हा दृष्टांत दिला. तेवढी दया परिपूर्ण नव्हती. त्या जागेवर जर माझे संत असते तर केवढी मोठी दया अंतकरणामध्ये असते. महाराज नाथबाबांनी वाळवंटामध्ये जावं, स्नान करण्याकरिता वाळवंटामध्ये जावं आणि वाळवंटामध्ये जात असताना त्याच वाळवंटामध्ये मांगाचं पोरग रडत पाहावं. मांगाचं पोरग माखलेलं आहे, चिखलाने भरलेलं आहे, नाकाला शंभूड आहे, सगळं गलित गात्र अवयव आहेत. अशाही अवस्थेमध्ये नाथ महाराजांनी त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकावा, जवळ जावं आणि त्या मांगाच्या पोराला उचलून घ्यावं, त्याचं स्नान करावं. एवढी दया कुठून आली महाराज? दया केवळ आणि केवळ संतांच्याच हृदयात आहे. आतापर्यंत सत्य झालेलं आहे आणि सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन, किंवा भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे विठ्ठल विठ्ठल. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असे दयेने परिपूर्ण भरलेले, उचंबळून दयेने अंतकरण वाहणारे असे माऊली ज्ञानोबा आहेत.
या जगाकडे पाहिलं आणि जगाकडे पाहिल्यानंतर जगाची दया आली, कीव आली, करुणा आली आणि या जगाकरिता काहीतरी करावं म्हणून माऊली ज्ञानोबरांनी सर्वस्व समर्पित केलं. आणि जे ज्ञान बाहेर काढलं ते अलौकिक ज्ञान. जे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, पण दिशाहीन झालेत, योगी आहेत, पण भगवंतापासून अजूनही दूर आहेत, त्यांना भगवंताच्या जवळ आणून ठेवण्याकरिता चांगदेव पासष्टी दिली. मुक्त अवस्थेपर्यंत गेलेले पण मुक्त न झालेले त्यांनाही ज्ञानोबारांनी मुक्त केलंय. ऐका, तत्पश्चात माऊली ज्ञानोबारांनी जे मध्यंतराला भक्ती करता 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 ज्यांचा अजून विश्वास डळमळीत आहे, भक्ती करतोय पण समर्पण नाही, समर्पणही करतोय पण विश्वास नाही आणि विश्वासही ठेवतोय पण तो पात्र होत नाही, अशांकरिता माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञान प्रगट केलं. आणि मग समग्र उदाहरणांनी वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या भाषेने व्याप्त असं ज्ञान त्यांच्या पुढ्यात ठेवलं आणि सांगितलं, काहीच करू नको, फक्त विश्वासाने एवढं वाच. भाव धरुनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाच, पण भाव धरून वाच. महाराज जर वाचलं तर काय होईल? कृपा करी हरी तयावरी, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला त्याच्यावरती हरी कृपा करेल. आणि याच्याही खाली येऊन महाराजांनी ज्यांना काहीच नाही कळत, ज्यांना परमार्थाची दिशा कळत नाही आणि कळली तरी त्यांच्याकडून तेवढं होत नाही, कामाने परिश्रमाने बरबटलेले, सुख दुःखांनी व्याकुळ झालेले, तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत, असे सामान्यातील सामान्य जे भक्त आहेत त्यांच्याकरिता मुक्त स्थिती प्राप्त करून देणारा माऊली ज्ञानोबारांनी हरिपाठ सादर केला. हरिपाठ म्हणजे सामान्य नाही. हरिपाठामध्येच माऊली ज्ञानोबारांनी याची उत्तरं दिलेली आहेत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. पुढे सांगितलं, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. संपूर्ण हरिपाठाचे अभंग 27 आहेत. 9 तुकडे करून 27 अभंगांमध्ये माऊली ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्याकरिता सगळं ज्ञान समर्पित केलेलं आहे. प्रत्येक अभंगामधून आपल्याला सारतत्व दिलेलं आहे. सारतत्व, अमृताचं मंथन करावं आणि अमृताच्या मंथनातून सारतत्व बाहेर काढावं. आणि ते सारतत्व जर काय असेल तर तो हरिपाठ आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणाले की या हरिपाठाच्या माध्यमातून तुम्ही मुक्त व्हाल. हरिपाठी गेले ते निवांताची ठेले, ब्रह्मरा गुंताले सुमन कळी के राम, सुमन कळी
एवढा मोठा उपकार माऊली ज्ञानोबारांनी केला, म्हणून माझे नाथ महाराज म्हणतात की असे परोपकारी माऊली आहेत, हे कृपाळू आहेत म्हणूनच परोपकारी झाले. कृपाळू नसते तर एवढी मोठी कृपा केली नसती. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखमा देवीवरू केले, भक्ता दिधले अभयदान. अभयदान कशाला म्हणतात? इथून पुढे आपण जर माऊली ज्ञानोबारांचा मार्ग संक्रमित केला आणि माऊली ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे जर गेलो तर पुढे आपल्याला कशाचंच भय नाही, कशाचंच भय नाही. आणि जर आपण त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे गेलो नाही तर भ्रमर गुंतले सुमनकळी, याप्रमाणे आपली दशा झाल्याशिवाय राहणार नाही. संसारातच गुंतून आपण मेल्याशिवाय राहणार नाही. भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, हे सगळं माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं. ही उपकाराची भाषा आहे महाराज. माऊली ज्ञानोबारांची उपकाराची भाषा समजून घेतली तर फार मोठी अलौकिकता आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की अशा संतांनी जो माणसाच्या कल्याणाचा परोपकार केलेला आहे तो इतका अगाध आहे, अलौकिक आहे. पत्र पुष्प छाया फळे मुळे ही धनंजया, वाटेचा न चुके आली या वृक्षू दे जैसा. जसा वृक्ष असतो ना महाराज, किती परोपकार करतो, किती परोपकार करतो की त्याची फुलं जगाकरिता, पत्र म्हणजे पानं जगाकरिता, सावली जगाकरिता, फळ मूळ खोड सगळं जगाकरिताच आहे महाराज. स्वतःकरिता काय आहे? अशाच प्रकारे ह्या संतांचं कार्य आहे. अमृताची वेली अमृताची फळे, किंवा अमृताची फळे अमृताची वेली, हे सगळं संतांचं जीवन आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारांविषयी कृतज्ञता भाव ठेवताना श्री संत एकनाथ कुळाचा विचार,
न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, याती कुळाचा विचार न पाहे. महाराज ज्ञानोबारांच्या चरित्रात आलेले कित्येक प्रसंग सांगता येतील. ज्ञानोबारांनी कधीच याती धर्म कुळ पाहिलं नाही. ज्ञानोबारांचं ब्रीद होतं हे, याती कुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने, किती ओसिकवाल मज वेळोवेळा, किती ओसिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळ्याला तलियेना, भगवान परमात्म्याशिवाय मला काहीच दिसत नाही. याती कुळ माझे गेले हरपून, अशी वृत्ती झालेली विश्वव्यापकता. आणि म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आणि याचाच प्रत्यय ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जेव्हा पसायदान व्यक्त केलं, तेव्हा त्या विश्वात्मक भगवान परमात्म्याकडे हे विश्वव्यापकपणानेच मागितलं. युनो म्हणजे संपूर्ण देशांची जिथे कायदा व्यवस्था आहे, जिथे परवानगी काढावी लागते, ते युनो, त्या युनोच्या ऑफिसमध्ये विश्व प्रार्थना म्हणून माऊली ज्ञानोबारांचं पसायदान घेतलेलं आहे. अद्यापर्यंत जगामध्ये अशी एकच प्रार्थना आहे की ती विश्वात्मक प्रार्थना आहे, ती म्हणजे पसायदान माऊली ज्ञानोबारांचं आहे. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे पसायदान आहे, विशेष करून या पसायदानाच्या सगळ्या ओव्या बघा, याच्यामध्ये कुठल्या देवाचा नामोल्लेख नाहीये. फक्त नामोल्लेख त्या तत्वाचा आहे की जे विश्वात्मक स्वरूपाने व्याप्त असलेलं तत्व आहे, त्या तत्वाचा नामोल्लेख असल्या कारणाने सगळ्या जगाने ती विश्व प्रार्थना म्हणून मान्य केलेली आहे. आणि माऊली ज्ञानोबारांनी मागताना सुद्धा मागितलंय की आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे काय द्या मला? पसाय दान मी मागतो आहे. काय द्या विश्वात्मक देवा? श्री गुरु निवृत्तीरायांजवळ मागताना हे सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बाबा एकनाथ बाबा, आतापर्यंत चांगल्याला काहीतरी द्या असं म्हणणारे भरपूर आहेत, पण ज्याची बुद्धी ठिकाणावर नाही, जो वेडा आहे, ज्याला काही कळत नाही, त्याला चांगलं द्या असं म्हणणारे फक्त ज्ञानोबार आहेत. माझे बाकीचे संत आहेत, म्हणजे वारकरी संप्रदायाचे जेवढे संत आहेत तेवढे आशांच्या उद्धाराची मागणी करतात. जे खळांची म्हणजे काय? खळ शब्द हा फार व्यापक आहे. खळ म्हणजे काय? ज्याला काही कळत नाही, मती शून्य झालेला आहे, मती भ्रमिष्ट झालेला आहे, कळत तर नाहीच नाही पण वळत सुद्धा काहीच नाही, म्हणजे आचरणाने सुद्धा शून्य झालेला आहे. पण माऊली ज्ञानोबारांनी पहिलं त्यांच्यासाठी मागितलं की त्यांची व्यंकटी सांडो, त्यांचा खळपणा जावो, त्यांचा वाकडेपणा जावो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे निर्बुद्ध आहे त्यांची पहिली बुद्धी, भ्रमिष्ट झालेली बुद्धी सद्बुद्धीत परिवर्तित करा. एक साधू होते, वेळ संपलाय, समुद्रातून नौकायमान करत होते. काही मुलं शेजारी बसली, त्या एकाच नौकेत जास्त सीट भरून जातात म्हणून त्या शेजारी बसले. त्या साधूंबरोबर त्यांची नौका चालू लागली. ते मुलं एवढे बिलिंदर होते की अर्ध्या समुद्रामध्ये गेल्यावर किंवा अर्ध्या वाटेत गेल्यावरती त्या साधूंची चेष्टा मस्करी करायला लागले. दाढी ओढणं, कपडे ओढणं, कपडे काढून टाकणं,
पण मात्र ते साधू होते आणि साधूंच्या अंतःकरणामध्ये नेहमी दयाच असते, म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. पण सज्जन हो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी असं ब्रीद असणारा साधूंचा जो परमात्मा आहे त्याला राग आला. देवाने सांगितलं, महाराज सांगा या तुमची छेड काढणाऱ्या मुलांना काय करू, आता नाव बुडवून टाकतो, केवळ तुम्हालाच वाचवतो. साधूंनी काय सांगावं, बरं झालं देवा तुम्ही आलात, नाही तर आता माझं काही खरं नव्हतं, ह्या सगळ्यांना बुडवून टाका. हे केव्हापासून माझ्या नादी लागले होते, साधूंनी सांगायलाच पाहिजे होतं. सगळ्यांना बुडवून टाकलं असतं, त्यांना घेऊन देव आले असते, एवढंच नक्कीच झालं असतं. पण असं नाही झालं. साधूंनी महाराज सांगितलं देवाला, प्रभू कर्तुम अन्यथा कर्तुम अनंत शक्ती संपन्न आपण आहात, तुम्हाला काय शक्य नाही. मला त्रास देणाऱ्या मुलांमुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल खरा आणि तुम्ही आलात, तर एक काम करा, सगळ्यांना बुडवून टाकण्यापेक्षा यांच्या ठिकाणी असलेली वाईट बुद्धी, दुर्बुद्धी जी आहे ना, या बुद्धीमुळे त्यांनी मला त्रास दिला, त्यांची बुद्धीच बुडवून टाका, दुर्बुद्धीच बुडवून टाका आणि त्यांना सद्बुद्धी द्या. जमलं ना महाराज. अशा प्रकारचं जर दयेचं अंतकरण साधूंचं असतं, आणि हेच माऊली ज्ञानोबारांचं अंतकरण आहे. म्हणून आतापर्यंत जगाने किती त्रास दिला, माऊली ज्ञानोबारांनी काय मागायला पाहिजे की ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं आयुष्य संपूर्ण जाऊ द्या, ते म्हणजे ते लयाला जाऊ द्या, शापित होऊ द्या. पण नाही महाराज, त्यांना सुद्धा जीवनमुक्त करण्याची मागणी माऊली ज्ञानोबाराय मागतात. म्हणूनच माऊली ज्ञानोबारायांविषयी कृतज्ञता सांगताना नाथ महाराजांनी सांगितलं, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, का न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई.